आज सकाळी 7ला उठून ना सगळेजण बाहेर चाललो होतो, कारण या पावसामुळे दसराच काढला नव्हता कोणी आणि सगळेजण उपवास धरतात, त्यामुळे दसरा काढणं तर भागच आहे. पाऊस तर पाऊस, म्हणूनच चाललो होतो आज दसरा काढाय खडवलीला. लांब असल्यामुळे कपडे न्यायला तर आम्ही रिक्षाच केला होता, पण आम्हाला जायला जरा उशीर झाला, पूर्ण जाम झाली होती नदी. मग काय शोधला कसा बसा जागा आणि सगळेजण लागले कामाला. आई तर बाबावरचा राग काढू काढू कपडे आपटत होते. धरकी आपट असं चाललं होतं. बायकांचं इकडे आपलं चाललं होतं, पण आमचे चिमणीचे पप्पा इकडे एकटेच कपडे धुत होते, कारण 4च होते. त्यांना सगळ्यांच्या सोबत फिरायला आवडतं ना, म्हणून असं घेऊन येतात मला कुठं ना कुठं. पण सगळ्यांच्या सोबत ना खूप जास्त एन्जॉय करायला भेटतं बरं का. मी आणि चिमणी तर आपले शांत बसलो होतो, कारण आम्ही मात्र ह्यांना बघण्यासाठी चाललो होतो. काय बोलताय गाईज? जेवायला बसलेले तिथे सगळे. मेनू बघ आपण काय काय आणलंय. चिमणे ही काय? चिमणीने बघा चिवडा आणले इथं. ए डुमरे, हे बघा राक्षस. आणि हो खानदानी कलर दुसरा. तिसरा तोच होता. बाबाला डायनिंग टेबल नाही भेटला तरी टप पलटी मारलाय तिथं. आणि मी इथं कपडे सुकवून ना पुन्हा आम्ही घरी निघून आलो. आणि संध्याकाळी आमच्या मंडळाच्या आईचं ना एकदम थाटामाटामध्ये आगमन झालं. एक वर्षाच्या आतुरतेने पुन्हा आईचं आगमन झालं बरं का. आणि नवरात्रीमध्ये ना आमच्या इथे खूप जास्त एन्जॉय होतो, त्यामुळे सगळेच जण ना खूप आतुरतेने आईच्या येण्याची वाट बघत असतात. तसं मला काय आगमनासाठी जायला जमलंच नाही, कारण का तो खूप जोरात पाऊस चालू होता आणि त्यात चिमणी पण झोपलेली होती. आणि आईचं आगमन झाल्यानंतर आवाजानं उठून बसून अशी नाचायला लागली होती, कारण काय जरी झालं ना तरी नाचायचं नाही सोडायचं. तिचं आपलं देवीला बघण्याचं काम चालू होतं. आणि मग सगळ्यांनी मिळून ना देवीला मखरामध्ये बसवलं. आणि प्रत्येक बाईमध्ये देवीचं रूप असतं हे आईला बघूनच कळतं नाही का. चला मग उद्यापासून मस्त मस्त व्हिडिओज बघायला भेटतील तुम्हाला.